तर मुसळधार पावसामुळे दादर पूर्वमधील स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं। या दुर्घटनेने तिथे पार्क केलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं। परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी सध्या उभी आहे दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रीतम सिग्नल पाशी। या ठिकाणी सकाळीच एक मोठं झाड कोसळलं होतं। विशेष म्हणजे हे झाड ज्या गाडीवर कोसळलेलं आपण बघतोय त्या गाडीची काय नेमकी परिस्थिती झालेली आहे। आपण बघतोय की संपूर्ण या लोकेशनवर आता सध्या कर्मचारी जरी तैनात असले तरी पहाटे 4:45 वाजता ही घटना घडल्यामुळे या गाडीची अवस्था आपण बघतोय की अतिशय वाईट झाली असल्याचं बघायला मिळत आहे। या गाडीमध्ये जेव्हा हे झाड पडलं त्यावेळेस ड्रायव्हर देखील होता आणि या गाडीचे मालक आता सध्या आपल्या सोबत आहे। गाडी काल रात्री 1 वाजता साधारणपर्यंत दादरमध्ये आली, पॅसेंजरला सोडून जाणार होती, पण दादरमध्ये चारी साईडला पाणी तुंबल्यामुळे त्याने कुठे जाऊ नाही शकला। तो त्याला इथं थांबावं लागलं। तो विचार केला की पाणी तुंबल्यानंतर कमी झालं तो जाईल, पण पहाटेपर्यंत गाडी मुंबईमधलं पाणी कुठे कमी झालं नाही। अचानकपणे ते पहाटे झाड हे त्याच्या गाडीवरतून पडलं। माझा ड्रायव्हर गाडीमध्येच झोपला होता, त्याच्या खांद्याला लागलेलं आहे। त्याला इकडच्या स्थायिक लोकांनी गाडीचे काच वगैरे फोडून त्याला बाहेर काढलेलं आहे। गाडीची अवस्था एवढी बेकार झाली की गाडी आता कोणत्याही परिस्थितीत चालण्याच्या परिस्थितीत नाहीये। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।